नमस्कार, एकमत लाईव्ह न्यूज मराठीवरती आपले सहर्ष स्वागत आहे। अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून 25 वर्षीय युवकाने केला वारंवार बलात्कार। पुसद येथील धक्कादायक घटना। लग्नाचे आमिष देऊन एका 25 वर्षीय युवकाने अल्पवयीन मुलीवर वारंवार बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली आहे। विशेष म्हणजे तो युवक पुसद शहरातील वसंतनगर येथील रहिवासी असल्याचे कळाले आहे। वसंतनगर पोलीस स्टेशन येथील पोलिसांनी दिलेल्या विश्वसनीय माहितीनुसार सविस्तर बातमी अशी की पुसद शहरातीलच रहिवासी असलेली पीडित अल्पवयीन मुलगी हिच्याबरोबर हजरत उमर फारूक मार्ग वसंतनगर येथील रहिवासी नावेद अहमद निसार अहमद वय 25 वर्ष याने पीडित अल्पवयीन मुलीबरोबर पहिले पाठलाग करून ओळख निर्माण केली। नंतर मैत्री जुळवून त्यातूनच समोर प्रेमसंबंध प्रस्थापित केले। तुझ्याबरोबर लग्न करतो असे सांगून पीडित मुलीस रूमवर नेऊन वारंवार शारीरिक संबंधही प्रस्थापित केले। काही दिवसांपूर्वी पुन्हा पीडित मुलगी आणि घटनेतील आरोपी या दोघांची भेट झाली असता नावेदच्या मोबाईलमध्ये त्याच्या एंगेजमेंटचे फोटो पीडित मुलीने बघितले आणि तेव्हा पीडित मुलीने माझ्याशी खोटे बोलून लग्नाचे आमिष देऊन वारंवार शारीरिक संबंध प्रस्थापित केले असल्यामुळे वसंतनगर पोलीस स्टेशन पुसद येथे दिनांक 15 मे 2024 रोजी आरोपी नावेद अहमद निसार अहमद यांच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे। त्या तक्रारीवरून नावेद अहमद निसार अहमद यांच्यावर भारतीय दंडविधानाची कलम 376(2) जे एन 376(3) आणि पोक्सोचे कलम 3(4) अन्वये वसंतनगर पोलीस स्टेशन येथे तक्रार दाखल करण्यात आलेली आहे। घटनेतील आरोपी नावेद अहमद निसार अहमद यास तक्रार दाखल केलेल्या दिवशी पोलिसांमार्फत अटक करण्यात आली आहे। न्यायालयात आरोपीला हजर केले असता न्यायालयाकडून 20 मे 2024 पर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली। घटनेचा अधिक तपास वसंतनगर पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक योगेश जाधव आणि गजानन जाधव हे करीत आहेत। बातमीला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा व सर्वात आधी ताज्या घडामोडी बघण्यासाठी एकमत लाईव्ह मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा।